नागपुर में धर्मांतर किया था, तभी से ये सारे लोग बौद्ध बन गए। और अभी उनके आचरण में भी ये बौद्ध है और वो खुद को बौद्ध कहलाते हैं। स्वाभिमान से वो बौद्ध धम्म की जिंदगी भी जीते हैं। लेकिन अगर उन्हें अभी कहा जाए कि आप महार जाति लिखो तो थोड़ा संभ्रम पैदा होना ये अनिवार्य बात है। वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। जय भीम, नमो बुद्धाय सभी को। इन दिनों जनगणना होने जा रही है और उसी के बारे में जो अम्बेडकरवादी समाज है, बुद्धिस्ट समाज है, उनके आगे एक चैलेंज है कि ये जनगणना होते हुए उसके लिए कैसे तैयार रहना है और कैसे उसका सामना करना है या जनगणना करवानी है, इसके बारे में बात करेंगे। आज हमारे साथ है प्रकाश जी कामले सर, उनसे करेंगे बात। जय भीम सर। के साथ कामले मैडम भी है। जय भीम मैडम। लिमिटलेस अनु चैनल में आप सभी का स्वागत है। जय भीम, नमो बुद्धाय। आताच मॅडमने सांगितले की आपल्या देशामध्ये जनगणना चालू आहे आणि जनगणना चालू असल्या कारणानं बौद्ध समाज संभ्रमामध्ये आहे की आपण लिहिताना कोणत्या कॉलममध्ये लिहायचं। आता परमजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे आणि बौद्ध धम्म दिला असल्या कारणानं आपण बौद्ध अनुयायी आहोत आणि बौद्ध अनुयायी असल्या कारणानं बौद्धामध्ये आपली गणना होणं हे गरजेचं आहे। बौद्धामध्ये गणना होत असताना आपण ह्या धम्मभूमी देवरोड इथं वास्तव करत असताना तसंच धम्मभूमी देवरोड समाज संस्थेचा एक सचिव आहे, तसंच मी भारतीय बौद्ध जिल्हा संघटक आहे। या अनुषंगाने मी लोकांना जागरूक करू इच्छितो आणि त्यानुसार मला मॅडमने प्रश्न विचारला की तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल। त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की मातृसंस्था भारतीय बौद्ध समाज जी आहे त्यांनी सर्क्युलर काढलं की केंद्रीय कमिटीनं की आपण जनगणना आपल्या बौद्ध समाजाची देत असताना जर धर्म जो कॉलम आहे त्या धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध हा धर्म लिहायचाच कंपल्सरी। धर्मच्या कॉलममध्ये पहिला असणार धर्म कॉलम, त्या धर्म कॉलममध्ये बौद्ध लिहायचं आणि खाली असणार जातमध्ये पूर्वीचे आपले महार जात हे लिहिणं गरजेचं आहे। कारण घटनेनुसार SC कॅटेगरीमध्ये आपण महार ही गणना केलेली आहे आणि केंद्रीय कमिटीनं भारतीय समाजाच्या केंद्रीय कमिटीनं आपल्याला सांगितल्या निर्देशानुसार की आपल्याला महार लिहिणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण जागरूक राहून हे महार आणि बौद्ध धम्म लिहावा। आणि भाषामध्ये म्हटला तर आपली मराठी भाषा, इंग्लिश भाषा आणि खास करून पाली भाषा ही आपली मातृभाषामध्ये लिहिलंच पाहिजे। का तर पाली भाषेचा आपण उल्लेख नाही केला तर उद्या पाली भाषासुद्धा नामशेष करण्याची शक्यता आहे सरकारची। त्यामुळे आपल्याला सरकारकडून जे आरक्षण चालू आहेत ते आरक्षणही मिळणं काळाची गरज आहे। आरक्षण मिळायचं असेल तर SC कॅटेगरी बसायचं असेल तर महार लिहिणं, बौद्ध लोकांना संभ्रम पडला असेल की आपण महार का लिहायचं, आपण बौद्ध झालो आहोत आणि त्यामुळं महार लिहिणं अयोग्य आहे। परंतु जे कमिटीनं विचारविनिमय करून जे भारतीय संस्था, ज्या बाबासाहेबांनी मातृसंस्था निर्माण केली भारतीय बौद्ध सभा, त्या मातृसंस्थेच्या केंद्रीय कमिटीनं ठराव पास केलेला आहे की आपण SC कॅटेगरी बसा असेल, सरकारला दाखवायचं असेल SC कॅटेगरीमध्ये किती लोक आहेत किंवा महार जात आहे किंवा नाही। त्यासाठी आपल्या SC कॅटेगरी कायम जर ठेवायचं असेल तर महार जात ही लिहिलीच पाहिजे, ही केंद्रीय कमिटीने सांगितल्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही कोणत्या पद्धतीचं शंका कुशंका न मनात आणता आपल्या मातृसंस्थेवर विश्वास ठेवून तुम्ही या जातीमध्ये उल्लेख करताना महार जात करावा, ही माझी नम्र विनंती है। ये भी बात उतनी सही है कि हम भारतीय है और हम बुद्धिस्ट है। ये सम्मान हमें डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने दिया है। और जो पुराना धर्म था, जैसे कि किसी धर्म की टिप्पणी नहीं करनी है लेकिन ये फैक्ट है, उस धर्म से परिवर्तित होकर भीमराव अंबेडकर जी ने सभी बहुजन समाज या महार प्रजाति उसी के साथ अन्य प्रजातियों को लेकर नागपुर में धर्मांतर किया था, तभी से ये सारे लोग बौद्ध बन गए। और अभी उनके आचरण में भी ये बौद्ध है और वो खुद को बौद्ध कहलाते हैं। स्वाभिमान से वो बौद्ध धम्म की जिंदगी भी जीते हैं। लेकिन अगर उन्हें अभी कहा जाए कि आप महार जाति लिखो तो थोड़ा संभ्रम पैदा होना ये अनिवार्य बात है। लेकिन संवैधानिक तरीके से देखा जाए तो SC कैटेगरी में बाबा साहब ने सिर्फ महार या मांग जाति का प्रवर्ग नहीं है, इसमें कुल मिलाकर कितनी जातियां हैं सर? हाँ, यानी 59 कास्ट इसमें इंक्लूड की गई है। इसलिए एक जाति की ये व्यवस्था नहीं है। जैसे कि जनगणना हो रही है तो उसमें ये लिखना जरूरी है, ऐसा कामले सर ने हमें बताया है। तो उसी हिसाब से आप भी फॉलो कीजिए। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय।